अगं आज झुमका केलाय बे. केला बायानो बेसन केलं भाकरी केल्या चहा केला आवाज जाईल मग चहा पिल पण तुम्ही भुक्याला म्हणून भाकरी एकच भाकर उरली की ग मग तेवढंच केलं होतं लय करून तर आला झुमक्याचा कलर दोस्तान इतका भारी आहे पण याला पोट आल्यासारखं झाले बाबा मधलं मधलं खाल्ले गड तसं ठेवलंय एवढं उरतंय म्हणायचं खाताय का बाबा तुला खायला आहे का हा चहा दूध प्यालाय या जेवायला भावांनो बहिणींनो म्हणतात तुझ्या त्यांनी जेवायला वाटत काय ठेवलंय ग बापूला तुला चहा ठेवलाय का ए चहा चहा नसतो का तुझ्या पिऊ नको मला पिऊ चहा कळलं तुमची साखर भरेल म्हणा ए पुढचं शेंड आणू जाऊ नको नाही नाही तुम्हीच म्हटलं ना गोड खाल्ले की साखर होईल मला वाढेल माझी साखर म्हणजे पोरांनी शट मारला की मला आवडलं नाही नाही तर आता कासऱ्याने मारा लागतं तुम्हाला काय सवय बापू गाडी खेळतो पिडूक मित्रांनो आज पुन्हा टोपलं ही पुन्हाला भीत जेवायला घातलंय बघा त्यांनी काय बेसन खाल्लं नाही त्यांचं काय हातात केलंय का हं? हातात काय भरले सुडे पटा घातलेले लोक कोणी फुकट घातलं का फुकट कसं आजीने पैसे दिले आम्ही देत होतो तर माझ्याकडे होतं 200-250 आजी म्हणली मी भरते कपडा या चहा प्यायला आता रात्रीचं 10 वाजता चहा पिते बघ चापरी नको भूत येईल होय होत येते चहा प्यायला तुला पेल आहे मला प्यायची तसं करती काय मॅडम मग आमची मॅडम आली मी मला आमची मॅडम पळायला एक नंबर आहे बघा ऐकत नाही कोणाला तिला पोलीस भरतीत पाठवायचं आता अभ्यास करू ए बाप तू अभ्यास करतो तूच करतो मस्त लाखाड येत नाही ती मला लाखाड दिसते तुला सकाळ येतो का सकाळ सगळं येतं बापला मला तुला खायचं आहे का झुमका भाकर पोट भरलं हो पोट भरलं आणि चहा पण बापला तेवढं यस करायचं आणि पाहिजे पडला आता सरळ आपण कुठे आणता भुकलेली होती मित्रांनो कोरभर भाकरीवर घेतली मी सकाळी कोरभर भाकर खाल्ली नाही. नवरा मी म्हणते कोरभर भाकर खाल्ली म्या तर नवरीच्या 4 शिव्या खाल्ल्या आज लग्नाच्या वाढदिवसा दिवशी नवरा सकाळी तुला वडापाव चालतो पाणीपुरी चालतो तसली काय रसमलाई चालतो पाणीपुरी इथं पोटच भरलं बेश अग चारणार होतो पण तूच गेली जेव्हा तर मी काय करणार जावं नेलं मी तिला नुसतं नावच काढलं देवाला जायचं म्हणलं आज पौर्णिमा तिनं नवऱ्याला तयार केलं खाल्ल्या 2 शिव्या गेली गाडीत बसून आली 4-5 शिव्या खाल्ल्या नवऱ्याच्या भाकरी कालवण केलं नवऱ्याला खायला घातलं सगळं हाय असं ठेवून बघा मित्रांनो जेवाय बस भाकरी केल्या घेतलं बेसन केलं खाल्ले आपण तिकडे दिलं आबा मसाला दिलं मसरी एकट्यानं सगळी बांधली ती दूध काढली कोंबड्या सोडल्या मिया तुम्ही इथं काय केलं रे जाऊन 4 चाकीत बसून आलाय डोंगरावर सोडून अरे देवाच्या पायाला पडला घर नाही बोललो मग कशाला गेलता पडलाय खोटं खोटं बोलतो खोटं बोलायचं ना कॉपी करायची नाही तेवढं जमतं बापूला खोटं बोलायचं नाही कॉपी करायची नाही अगं नेमकं तू जेवतीये सगळं चालू आहे आज मित्रांनो तुम्हाला नाव ठेवत चालत
मला पोट भरलं त्यामुळे हे संपवावं लागतं. बस कर हात धुवाता ते टाका तुमच्या नाही हो मला चहा नको काय तिथं दूध टाक उष्टच्या पेजा नसतो ही कहा तुला देतच नाही शेगांच्या जा बाय यायला लागले तुला भाकरी नाही म्हणल्या पण अजून काम किती केले था टोपा मसर सोडं इकडून जाता इकडं आज जा यार पोटात हिरवा आहे ना पूर्ण इकडे यार खाल्ली चांगलं थांबली होती सांडीत किती वाढत होते उशीर होती मग 2 वाजेपर्यंत इथंच होती पुन्हा 2 वाजेपासून हिंडत वर गेली पुन्हा 5 काढताना चाललं 5ला चाललंय मी लवकर चालत नाही पहिल्यासारखा हिंडत जाताना इथं हिंडू जातो डायरेक्ट चिलारीकडे येत नाही हिंडवत जातो काय बोल ती लावलं तसलं देवाचं चंद्राची कोर असते ती चंद्राची कोरात नसते पाण्यात ते पाणी टाकतात ते चंद्रात बापाचा हे लय जेवण पोट भरलं आता पोरगा तर लय बोलायला लागलाय आता हे काय गॅस या असं ठेवायचं नाही बरं का ढिटढिट ठेवावं लागेल गॅस बंद कर नाहीतर स्फोट होईल मला बी आज लय आळस आलाय तुमची पाडी का जमायला यायला लागलं. पाय दुखायला लागले आता पाणी प्यायचं टरपून झोपायचं ते उठायचं नाही आता तो 2 रोज किती दिवस 2 दिवस हॅपी वर्षी झाला बरं का माझा झाला खतम गाया बाय बाय या टायमिंगला मी घरी आलती बघा आत्यानं भाकर केली होती कालवण केलं डाळीचं ती खाल्लं होतं बघा कवा या टायमिंगला म्या लग्न झाले त्या दिवशी हा हा दिवस मावळायला होता बरं का दिवस मावळायच्या आत मी घरात गेले आते म्हणजे दिवस मावळायच्या आत लक्ष्मी मला पाहते वाव बापू त्या घरात असला आम्हाला जा आज पोराच बापान खायचं का दिलं नाही रुपयाचं सकट खायला असतो घरी काय काढून भाकर नाही का आपल्या कालवण भाकरीच खाय खायला जावा हो तुम्हाला मला माझ्या पोराचं तर देत जावा काहीतरी बरं, देत जावा. असं बेसन खात जावा ती वाटी घ्या मागची काढून ठेवू द्या आज लय पत्ता किलो कडधानातल्या मटक्या सुद्धा मी आज लय खाल्ली आज काय झालं आज कोथमीर काढून ठेवून नाही आणि आता दिवस मावून सकाळ 7-8 वाजल्या फक्त त्याला कडी कोथमीर कोथमीर जाणार नाही तशी नसल्यावर करतोच की आपण असल्यावरच लय टेच होती म्हणतं खावायचं आजच्या दिवस असंच कटाळ होती का करायचं करू वाटत नव्हतं पण करून खाल्लं भुकी असतंय की तेवढं तर एवढं उरले आता उद्या सकाळ का ग अगं किती वाट बघितली आणलं कसं नवऱ्याने केक नाही कशाचा केक आणते आता हे का करते लग्नाच्या वाढदिवसाच्या मी शुभेच्छा दिल्या इंस्टाग्रामला स्टोरी लावली आणि तुम्ही बर्थडे केला या मस्त राखून सगळं तुझं काढून नाही तर तुमचं बघून हिच्यापाशी पैसे पाय दुखलं. म्हणली तर म्हणली बघू ह्यांच्या संग जायला देवाला गेल्यावर म्हणलं होतं केक